नाही संतपणा मिळत हे हाटे, नाही संतपणा मिळत हे हाटे, हिंडता कपाटे राणी वनी, नय मोल देता धनाची राशी, नाही ते आकाशी पाताळी ते, तुका म्हणे मिळे जीवाची साठी, नाही तर गोष्टी बोलून नये मोल देता धनाची राशी, नाही ते आकाशी पातळी ते विठाला योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्ना, अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणे माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांबोज तेजं स्फुरति प्रदेशं, विधेन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक सेवे लागे सेवक
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। वंशीभूषितकरा नवनेरदाभा पीताम्बराधरनबिम्ब फलाधराष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती येतो का कोळती तुझला आपुल्या बाळासी धर्यात हाती न करी फजिती जनामध्ये। सामर्थ्याने गजाननाच्या गजाननाचा संकट जाये माया गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते। सामर्थ्य हसत मुखाने गण करुणेच्या हसत मुखाने शेवा कधी हो कधी हो गुप्त अचानक भक्ताला भेटून येतो गण गण गणात बोलते म्हणून लावा अंगारा। गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाये माधारा गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते।
संतपणा मिळत हे हाटे, नाही संतपणा मिळत हे हाटे, हिंडता कपाटे राणे वने, नये मोल देता धनाची राशी, नाही ते आकाशे पाताळी दे प्रस्तुत। कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग, अलौकिक कार्यतत्परता प्राप्त, समर्थता प्राप्त, वैराग्याचे भीषण, ज्ञानियांचे राजे साधकांचा मायबाप, योगी यांची माऊली, माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानोबाराय, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांना अतिशय प्रिय तथा निष्णात छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबाराया यांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा अभंग तुम्हा मायबाबांच्या सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांना कोण ओळखत नाही महाराज, जगद्गुरु तुकोबारायांना कोण ओळखत नाही। मराठी मनावर विराज्य करणारा देहविख्यात साधू, इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ, मानवतेचा महान नंदादीप आणि या भागवत संप्रदायाच्या विशाल अशा वृक्षाला लागलेलं गोंडस फळ म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय। विठ्ठला आणि याही पलीकडे जर मला कोणी विचारलं तर मी सांगेल की त्या विश्व निर्माणकर्त्याने आपल्या विशाल अशा राजप्रसादाच्या गवस खातून खाली डोकावता डोकावता त्यांच्या राजमुकुटातून निखळणारा मोती म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय। विठ्ठला विठ्ठला माझ्यासारख्या पामराने तुकोबारायांबद्दल काय बोलावं महाराज, तुम्हाला सांगू थोडक्यात। चंद्राची शीतलता, समुद्राची अथांगता, पर्वताची उत्तुंगता आणि आईची वात्सल्यता असणारे जगद्गुरु तुकोबाराय होते। अजून सांगू, त्यांच्या गळामध्ये गळक ताट, फुटका माठ, तुटके खाट, परंतु शेवटी वैकुंठाची वाट असणारे जगद्गुरु तुकोबाराय होते। विठ्ठला विठ्ठला म्हणून आज सांगावं असं वाटते महाराज की आज माझ्या जीवनाची आहे पावन घडी। काय आज माझ्या जीवनाची आहे पावन घडी, कारण उपस्थित आहे श्रोते मंडळी बडी बडी, आणि म्हणून हृदयात होत आहे थोडी धडधडी। तुम्ही कृपा कराल थोडी तर कमी होईल धडधडी। तुम्ही दोघा हातांच्या घडीची करा मोडामोडी, दोघा हातांनी वाजवा टाळी आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळी। विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय अखिल विश्वाचे गुरु, अखिल विश्वामध्ये या आशिया खंडाचे गुरु, ह्या आशिया खंडामध्ये आपल्या भारत देशाचे गुरु, भारतामध्ये आपल्या महाराष्ट्राचे गुरु, महाराष्ट्रामध्ये आपल्या धुळे जिल्ह्याचे गुरु, आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आपल्या सांजोरी गावाचे गुरु, आपल्या सांजोरी गावामध्ये तुमचे गुरु माझे गुरु, तुमचे गुरु माझे गुरु, आणि इथून पुढे कीर्तन सुरू। विठ्ठला भगवंताच्या असीम कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, तुम्हा थोर मायबांच्या कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे श्री संत कृष्णाजी बाबा सांजोरीकर वैकुंठवासी गुरुवर्य ब्रह्मलीन कर्मयोगी आपल्या गावात एक संत होऊन गेले, महात्मे होऊन गेले, आणि त्यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हा या ठिकाणी आपण छोटासा असा उत्सव साजरा करतोय। 3 दिवसीय 4 दिवसीय उत्सव, आणि या ठिकाणी तुम्ही जमलेत सर्व, फार आनंद वाटतोय महाराज। आपल्या गावाचं वैभव आणि आपल्या गावात असे थोर महान साधू होऊन गेले, हे तुमच्या गावाचं कौतुक करा तेवढं थोडं मात। हे असं प्रत्येक गावात होत नाही बरं, हां प्रत्येक गावात हे होत नाही हो। क्वचित ठिकाणी असं पाहायला मिळतं की त्या गावातल्या संत मंडळी, साधू मंडळींचा हा समाधी उत्सव साजरा होतो। विठ्ठला 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 आणि बाबांचाच वारसा पुढे चालवत आहे आमचे परमस्नेही परमादरणीय गुरुस्थानी असणारे श्री हरिभक्तपरायण गोपालदासजी महाराज सांजोरीकर। आपण सर्व त्यांना परिचित आहात, आणि त्यांची पुढील पिढी आपल्या वारकरी संप्रदायातच आहे। आपण पाहतात आमचे मानदास महाराज आहे की नाही, आषाढी ताई आहे, यांची वारकरी संप्रदायाकडे पुढे वाटचाल चाललेली आहे, आणि सर्व कुटुंब हे वारकरी संप्रदायाचा अनुयायी आहे, आणि बाबांचा वारसा ते चालवत आहेत महाराज। हे फार महत्त्वाचं आहे।
आणि महत्वाचं म्हणजे आपल्या हिंदू धर्माचा प्रचार ते करतात महाराज. विठाला विठाला कीर्तनासाठी उपस्थित या ठिकाणी उत्कृष्ट गायक वादक मंडळी उपस्थित आहे. गायनासाठी या ठिकाणी युवा कीर्तनकार कथाकार श्री हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही परम आदरणीय आमचे जीवाभावाचे आमचे लहान बंधू पंकज महाराज हे उपस्थित झाले. त्याचप्रमाणे इकडे मृदंगाचार्य श्री हरिभक्तपरायण दुर्गेश महाराज महिंदडेकर, इकडे हरिभक्तपरायण आबा महाराज सोनवणे कुसुंबा, हो इकडे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण महेश महाराज आहेत. विणेकरी बाबा आहेत. इकडे हरिभक्तपरायण महाराज रवींद्र महाराज बरं का. आणि अगदी माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमच्या वडीलधारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ते म्हणजे श्री हरिभक्तपरायण आमचे केशव बापू. यात्रेत गेल्यानंतर यात्रेमध्ये बापूंचं आमचं फार सहकार्य असते बापूंचं. आणि अगदी आपल्या मुलाला जसं जीव लावतो माणूस त्याप्रमाणे बापू आम्हाला जीव लावतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी लांबून लांबून बरेच मंडळी आलेली आहेत. ऐक नेपानगर आपलं नेपानगर नाही नवापूरहून या ठिकाणी आमच्या कल्पनाताई आलेल्या आहेत. त्यांचे पतिदेव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आमचे पाटील सर आलेले आहेत, पाटील दादा आलेले आहेत. आणि त्याच प्रकारे नाशिकहून आमचे माडी सर तेही या ठिकाणी उपस्थित झाले. आमचे बबलू दादा आहेत नाही का. आणि गावातले सगळेच परिचित अपरिचित मंडळी आहेत. हो उत्कृष्ट असा साऊंड आहे नाही का. हो साऊंड इज बेस्ट लेकिन ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. विठाला विठाला मी आज बेमका नाही करा काही टेन्शन नको. आणि कसं आहे तुका म्हणे कसं जसं असेल तसं आपलं तसं आपण कोणाच काही म्हणलं नाही. कोणालाच काही मी जास्त त्रास देत नाही. मी कोणाला त्रास देत नाही आणि कोणाचा त्रास सहन करून घेत नाही असं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही म्हणाल महाराज या ठिकाणी तुम्ही गायक वादक सगळं साऊंड सिस्टीम सगळ्यांचं वर्णन केलं. विनेकरी बाबा असतील वगैरे आहे की. आणि हे बाकीचे कीर्तनाला आलेले मंडळी आणि तुम्हीच जर आले नसते तर मग काय या मंडपाला कीर्तन सांगितलं असतं. म्हणून तुम्ही सर्व आलेले गावातली वारकरी मंडळी तुमचेही धन्यवाद. विठाला विठाला अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. नाहे संतपणा मिळत हे हाटी हिंडता कपाटी राणी वनी. महाराज हा अभंग पहिल्यांदा दाखतोय आम्ही. असेल कोणाचा कानपाठ असू शकतो आहे की नाही. पण मला तर वाटतं की तुम्हाला अपरिचित असेल तो एखाद्या वेळेस. या अभंगातून तुकोबरायांना काय सांगायचं आहे. नाही संतपणा मिळत हे हाटी. हाटी म्हणजे बाजार. बाजारामध्ये संतपणा मिळत नाही. नाही संतपणा मिळत हे हाटी. हाटी म्हणजे बाजार. बाजारात हा संतपणा मिळत नाही. हिंडता कपाटी राणी वनी. राणी वनी म्हणजे रान म्हणजे काय जिथे जास्त गवत उगवतं त्याला म्हणतात रान. आणि वन म्हणजे जिथे जास्त झाड आहे त्याला म्हणतात वन. अशा राना वनात जरी तुम्ही फिरले तरी तिथे तुम्हाला संतपणा मिळणार नाही. तुकोबराय अजून पुढे सांगतात नये मोल देता धनाची राशी. तुम्ही धनाच्या राशीच्या राशी जरी दिल्या तरी तुम्हाला संतपणा किंवा संत मिळणार नाही. नये मोल देता धनाची राशी नाही ते आकाशी आणि पाताळी. तुम्ही आकाशात जरी घेऊन गेले धन पाताळात जरी घेऊन गेले तरी तिथे तुम्हाला संतपणा मिळणार नाही. विठाला विठाला म्हणे मिळे जीवाची साठी नाही तरी गोष्टी बोलू नये. नये मोल देता धनाची राशी नाही ते आकाशी पाताळी ते. विठाला मानवी जीवन जगत असताना आपण सर्व मानवी जीवन जगतो की नाही. मग जीवन जगत असताना कधी तीन पद्धतीचे प्रवाह वाहतात. कोणकोणते. एक जीव नावाचा प्रवाह, दुसरा देव नावाचा प्रवाह, तिसरा संत नावाचा प्रवाह. माया ज्याच्या आश्रयाने नांदते त्याला परमात्मा म्हणतात. मायेच्या आश्रयाने ज्याला नांदावंच लागते त्याला जीवात्मा म्हणतात. आणि मायक्तिक होऊन जे जीवन जगतात त्यांना महात्मा म्हणतात आहे की नाही. जो केवळ सुखाचा विचार करतो त्याचं नाव आहे जीवात्मा. जो दुःखाचं सुखामध्ये रूपांतर घडवून आणतो त्याचं नाव आहे परमात्मा.
पण जो समाजाच्या प्राप्तनानुसार प्रारब्धानुसार सुखदुःखाचा विचार घडवून आणतो त्याचं नाव आहे महात्मा. विठ्ठला मग हे जीवन जगत असताना आपली प्रत्येकाची अशी अपेक्षा असते की आपण ह्या पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. पण आपण त्या पद्धतीने जीवन जगू शकतो का? नाही. त्याला कारण काय? त्याला कारण काय? तुमचा पाप पुण्याचा जो दोष असेल, तुमच्या कर्माचा दोष असेल, तो स्वतंत्र आहे की नाही? कारण जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, आहे की नाही? आता इथे आमचे पंकज महाराज तरुण आहेत की नाही? इकडे आमचे महाराज आहेत रवींद्र महाराज, ते सुद्धा तरुण आहेत. मृदंगाचार्य ते सुद्धा तरुण आहे. मग अशा तरुणांना पाहिल्यानंतर इथे खाली बसलेल्या लोकांना असं वाटत असेल की माझा मुलगा निघावा गाणारा, आहे की नाही? यांना पाहिल्यानंतर त्यांना असं वाटतं की माझा मुलगा निघावा गाणारा, पण नेमका निघतो पेनारा. मग याला काय दोष असेल, आहे की नाही? तो तुमचा प्रार्थनाचा प्रारब्धाचा कर्माचा दोष असेल, तो स्वतंत्र आहे की नाही? कारण तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला भोगावं लागेल. मग तुमचं कर्म जर चांगलं असेल तर तुमचं जीवन हे चांगलं असेल, पण तुमचं कर्म जर वाईट असेल तर तुमचं जीवन हे वाईट असेल. महाराज, आहे की नाही? माऊली सांगतात ना, आगा कर्मे जे उरावे ते हे सुख दुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एक तया ते भोगावया यावे, ते हे सुख दुःखे फळावे, अगा कर्मे जे उरावे, आहे की नाही? तुम्ही एकनाथ महाराजांची भाषा पहा. महाराजांसाठी जोरात टाळी वाजवा. या वयामध्ये बेंबीच्या दुखापासून गायन करता येते. इथे उभं राहणं साधं आहे का? इथे उभं राहून पहा बरं, भर थंडीत उलटा घाम चालतो माणसाला, असा थरथर 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 कापतो तो, थरथर 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 कापतो तो. इथे उभं राहणं एवढं सोपं आहे का? हा भलता अवघड आहे. पण या वयातही महाराज म्हणताय खऱ्या अर्थाने तरणा भाग्यवंत. मी म्हणेल पारमार्थामध्ये ते अजून तरुण आहेत. वयाने जरी टाकलेले असले तरी परमार्थात ते तरुण आहेत. विठाला विठाला. आणि हे करण्यासाठी हे भाग्य लागते, पूर्वजन्माची पुण्य लागते, आई वडिलांचा आशीर्वाद लागतो. हा, याच्याशिवाय हे होत नाही. मागलाच नाही किडा पाडायला होते काय वाईट राहिले. जाऊ दे. विठाला विठाला. तुम्हाला ते ज्वलंत उदाहरण दाखवतो तुमच्या समोर. कृष्णा बाबा होऊन गेले. बाबा वारकरी संप्रदायाचे पाईक होते, आहे की नाही? वारकरी संप्रदायाचे पाईक तर होतेच, संप्रदायाचा प्रचार तर करत होते, पण ते एक संत होते. मग शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटे, पुढे गोपाल महाराज, मग गोपाल महाराजांचे पुढे चिरंजीव, आहे की नाही? हे तुमच्या समोरचं उदाहरण आहे. मी बाहेरचं काही सांगणार नाही महाराज, आहे की नाही? रक्तात असावं लागते आणि वाडवडिलांची पुण्य असावं लागते. विठाला. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. इथे एकनाथ महाराजांनी 5 प्रकारची क्रियापद वापरली. किती? 5. केले, झाले, आले, उपजले, मेले. ही 5ही क्रियापद कशी आहे? क्रमवार आहे. आणि या 5ही क्रियापदांचा शेवटचा अक्षर काय आहे? लय, ले. केले, झाले, आले, उपजले, मेले, आहे की नाही? सर्वांचा अक्षर लय. मग ही क्रमवार कशी आहे? मग आपण सर्वांनी मागच्या जन्मात पाप केले, ते आईच्या उदरात जमा झाले, ते पाप तिथे भेटायला आले,
ते पाप घेऊन आपण एक दिवस उपजले आणि पाप भोगता भोगता आपण एक दिवस मेले. इथे देवाने काय बिघडविले? देवाने काय बिघडवलं महाराज? नाही. आपलंच प्राक्तन आपलंच कर्म आपल्याला कारणीभूत ठरलं आहे की नाही? ठला विठाला अश्वच्छ गोष्टे भार्या गृहद्वारी जन स्मशानी देहाश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकाः. हो, तुम्ही जसं कर्म कराल ना तसं तुम्हाला भोगावं लागेल आहे की नाही? मी असं कितीही सांगितलं ना, कितीही सांगितलं तुमच्या लक्षात नाही ना. तुम्हाला दृष्टांत सांगतो, कारण दृष्टांत सांगितलं की सिद्धांत लगेच कळतो. विठाला विठाला दृष्टांत फार जुना आहे, फार जुन्या कीर्तनकार महाराजांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे. आता ते या भूतलावर नाही, पण प्रसिद्ध कीर्तनकार होते, त्यांचा छोटासा दृष्टांत आहे. दोन भाऊ होते. दोन भावांच्या वाटण्या झाल्या. एकाने पेरली ज्वारी, 2-2 बिघे जमीन दिली प्रत्येकाला. एकाने पेरली ज्वारी, त्याचं पाहून लहान्याने पेरली ज्वारी. मग मोठा काय करायचा? शेतीची मशागत चांगली करायचा. रोज शेतामध्ये बायांना काही ना काही कामं करण्यासाठी पाठवायचं. वेळेवर पाणी, वेळेवर तिथलं तण काढणे, नांगरती वखरती काय म्हणतात त्याला ते, मी शेतकरी नसल्यामुळे मला त्याचं एवढं ज्ञान नाही आहे. थोडंफार पलटी नागर. हां, शेतीची जी तयारी करतात ती सर्व तो करायचा. मोठ्याने जसं केलं, सुरुवातीला ज्वारी पेरली की नाही, लहान्याने पेरून दिली, पण पेरून सोडून दिली. मोठा कर्म चांगले करत होता, त्याचे फळ त्याला चांगले येत होते. 4 महिन्यानंतर ती ज्वारी चांगली दिसू लागली. हो, मोठमोठे कणस आले, एवढे कणस आले. पण या लहान्याने त्याचं पाहून फक्त ज्वारी पेरली, पण बाकीची मशागत केली नाही, कर्म चांगले केले नाही. त्याचे एवढे कणस आणि याचे एवढे कणस. मग तो म्हटला, अरे जाऊ दे, शेतीत काही मजा नाही म्हणे, शेतीत काही मजा नाही. मग तिथून एक मासे विकणारा जात होता. कोण? मासे विकणारा. तो म्हणे, का रे भाऊ, तू रोजचा एक मासा विकतो, तुला किती पैसे मिळतात? म्हणे, बाय छोटे असले ना तर 100ला एक, आणि मोठा असला तर 500ला एक. तो म्हणे, चांगला धंदा आहे. मग हा बी मच्छा पकडायला जातो, मासोया पकडायला जातो. तिथे जातो तर नेमकं त्याच्या शेजारचा जो आहे त्याला मोठमोठे मासे सापडायचे आणि याला छोटे मासे सापडायचे. किती छोटे मासे सापडायचे. तिथेही तो नाराज झाला. तो म्हटला, हा बी धंदा काही बरोबर नाही. मग तिकडून घरी येत असताना त्याला माझ्यासारखा कीर्तनकार भेटला. म्हटलं, महाराज जय हरी जय हरी जय हरी. म्हटलं, बरं जय हरी. कुठे व काय म्हणे आजचा? लोकांची वृत्ती अशी आहे, कुठे व काय म्हणे तुम्हाला? म्हटलं, सांजोरीलेच. हा, सांजोरीले व काय? बर, तुम्ही कीर्तन करता का? म्हटलं, हो. म्हणे, मग एका कीर्तनाची तुम्हाला किती दक्षिणा मिळते? म्हटलं, वा आमचं कमी जास्त अंतर असतं तसं कमीत कमी 5,000 रुपये कीर्तनाचे घेतो. तो म्हणे, वा चांगलं आहे. एका मच्छीचे 500 होते, तुमचे 2च तासाचे 5,000 म्हणे डायरेक्ट. चांगला धंदा आहे. बांधला बेटा, मारल्या चाटा, घेतल्या नोटा की धरल्या वाटा, असा तुमचा चांगला धंदा आहे. मग दुसऱ्या दिवशी तो बी कीर्तन करतो, फेटा घेतो. आता कीर्तन करणं सोपं आहे का? नाही महाराज. इथे उभं राहण्यासाठी सद्गुरूंची कृपा असावी लागते, काहीतरी अभ्यास करावा लागते आणि मत संगीत आल्यावर घासावे लागते. पहिले घासावी लागते, तेव्हा जिथे उभं राहता येते महाराज. मग तोही गेला. आता तो काय कीर्तनकार काही साधू बिधू होता का? नाही महाराज. उभा राहिला म्हणे, मी कीर्तन करतो आणि कीर्तनातून वायफाड बोलायला लागला महाराज. लोक उठले खालून, असा धुतला, आंब्याच्या झाडाला उलटा बांधला. शेवटी तो सांगू लागला, अरे क्या करू म्हणे यार, खेत में गया तो लांगा लूंगा, मच्छी पकड़ने गया तो झांगा झुंगा, और साधु बन गया तो उल्टा टांगा. विठ्ठला बाबासाहेब इंगडे होऊन गेले, परमटे बीड जिल्ह्यातले कीर्तन. त्यांचा सुंदर असा गोड दृश्य, फार विनोदी कीर्तन. मला आठवलं त्या वेळेवर. माझं काही असं नसते बरं की घरून पाठ करून येणे. जो हाजीर तो वजीर, जो दृष्टांत हाजीर तो लगेच वजीर. आठवलं म्हणून तुम्हाला सांगितलं. मग याने मोठ्याने कर्म चांगले केले, त्याला त्याचं फळ कसं भेटलं? चांगलं भेटलं. आणि लहान्यांनी कर्म चांगले केले नव्हते म्हणून साधू बन गया तो उलटा टांगा, आहे की नाही? म्हणून
केव्हाही काय करायचं, कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई, कर्म का देख मिटे नाई, कर्म का देख मिटे नाई। कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई, कर्म का देख मिटे नाई, कर्म का देख मिटे नाई। इस दुनिया में भाग के आगे ना किसी का हुआ, भाग सहा तो हर कोई बाचे, कर्म न पाछा छा। एक जीवे से किस्मत के कारण, बन को गए थे रघुराई रे, कर्म का देख मिटे नाई, कर्म का देख मिटे नाई। कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई, कर्म का देख मिटे नाई भाई, कर्म का देख मिटे नाई भाई, कर्म का देख मिटे अजून एक फार सुंदर सुप्रसिद्ध असं गीत आहे, म्हणू का 1-2 मिनिटं? जगे जीवनाचे सार घ्यावे दानी सत्वरा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर। जगी जीवनाचे सार घ्यावे दानी सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे दानी सत्वर, जैसे जाते कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर, जैसे जाते कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर। क्षणिक सुखासाठी आपुल्या, कोणी होत नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले, दुःख जगी करण्या नष्ट, देह करीचे आहे, देह करीचे आहे, आत्मा भोगी तू नंतर, ऐसे जात कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर, तैसे जाते कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। म्हणून तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला भोगावं लागेल। म्हणून आपला आपण विचार करायचा, हे जीवन हसत हसत जगायचं का हसवत हसवत जगायचं, रडत 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 जगायचं का रडवत रडवत जगायचं, कन्हत कन्हत जगायचं का कन्हत कन्हत जगायचं। कारण हे जीवन आपलं हे आपण ठरवायचं असतं। तुम्हाला सांगू, गुलाबाच्या फुलाप्रमाणे सर्वांना सुगंधित करायचं असतं। काय 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 गुलाबाच्या फुलाप्रमाणे सर्वांना सुगंधित करायचं असतं, फक्त त्याच्या काट्यांप्रमाणे कधीच कोणाला बोचायचं नसतं। कारण मरताना सर्वांचं जीवन हे असंच असतं। विठ्ठला विठ्ठला।